आज बघूयात एकदम झटकीपट होणारी आणि एकदम सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी. ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे. मी याच्या अगोदर कधी ट्राय केली नव्हती, पण तुम्ही केली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे. आता शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत, पण तोंडात असे आले ना की छान वाटतं, म्हणजे छान चव येते त्याची, म्हणून घालायचे. जर नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. त्याचबरोबर मी इथं 2 अख्ख्या मिरच्या घालतीये, कारण तोंडी लावण्यासाठी मिरच्या काय कायांना आवडतात, मग आमच्या घरात हे आवडतात म्हणून मी अशा 2 थोड्याशा अशा तळून घेतल्यात. ह्या जास्त तिखट नाही आहेत. याला काढून घेते आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची शक्यतो ठेचूनच घ्या, कारण त्याची चव जरा जास्त येते चांगली. पण वेळ जर नसेल तर अशा प्रकारे चिरून घेतली तरी चालेल. जरा थोडीशी जास्तच घातली आहे कारण ती तिखट नव्हती. त्याचबरोबर 2 मोठे बटाटे मी किसून घेतले होते आणि त्याला पाण्यात ठेवलं होतं आणि भरपूर असा जो बटाट्याचा किस आहे मी याच्यामध्ये घातलेला आहे. त्याचबरोबर मीठ घातलं आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून आपण 2 ते 4 मिनटं वाफ काढून घेऊयात. बटाटा छान शिजेपर्यंत. जर आपण उकडलेला वगैरे नसेल ना तर ही खिचडी एकदम झटकीपट बनते. पण मिरची आहे ती शक्यतो ठेचूनच घ्या. आता याच्यामध्ये 1 मोठी वाटी मी साबुदाणा घातलेला आहे आणि साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता. ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे साबुदाणा कसा भिजत घालायचा तो. त्याचबरोबर अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घातला. आता हे छान मिक्स करायचं. चव हे जास्त करून आपल्याला बटाट्याच्या किसमुळे वेगळी येणार, कारण दरवेळेस आपण खातो ना त्यापेक्षा थोडीशी जरा चव वेगळी येते ह्यानी. फक्त मी जसं सांगितलं मिरचीच्या बाबतीत ते तुम्ही तसं करा, कारण ही जास्त तिखट नव्हती माझी मिरची. आणि बस काय, मग 5-6 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आणि छान मिक्स करायचं. बटाट्याच्या किसमुळे याला अशी वेगळी चव येते आणि आपण जास्त प्रमाणात बटाट्याचा किस घातला आहे ना, त्यामुळं तुम्हाला असं चिवडा वगैरे एक्स्ट्रा खाण्याची काही गरज पडणार नाही. खूप छान अशी खिचडी लागते बघा. एकदम छान सुटसुटीत झाली होती आणि इथं आता मी प्लेटिंग करते आहे. बरं, तुम्हाला दुसरी उपवासाची कुठली रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझं जर रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा. आता माझ्याकडं काहीच नव्हतं टाकण्यासाठी म्हणून ही रेसिपी बनवली आहे. ऑलमोस्ट खिचडी ही सगळ्यांनाच येते, पण जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.